तारखेला 100 दिवस पूर्ण झाले आमच्या कार्यकाळाला आणि मागील 6 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ बघता बरीच लोकांची जी अपेक्षा आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तर लोक उपयोगी असे विविध आम्ही निर्णय घेतले ह्या 100 दिवसांमध्ये। त्याच्यामध्ये महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत। शिक्षण धोरण असेल किंवा आरोग्य संदर्भातले धोरण असतील, आपल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात धोरण आहेत, त्याचबरोबर विविध जे शिष्यवृत्ती मुलांसाठी दिली जाते त्या संदर्भाचा निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी शास्ती गरजेपोटीच्या घरांवर लावली होती ती कमी करून 5% वर आणण्याचा निर्णय असेल, त्या शिक्षण मंडळाची स्थापना असेल किंवा सिटी मोबिलिटी प्लॅन असेल, त्याचबरोबर जे पावसाळ्यापूर्वीची पाहणी दौरा असेल, या संदर्भात 100 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टींचं नियोजन जे लोकांसाठी गरजेचं आहे त्या पद्धतीने आपल्या महानगरपालिका महासभेच्या माध्यमातून विविध असे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत आणि लोकांच्या हिताच्या ज्या गोष्टी 100 दिवसामध्ये जास्तीत जास्त करता येतील त्या करण्यावर आमचा जास्त फोकस होता आणि ह्या 100 दिवसामध्ये जरी बऱ्यापैकी कामं आमच्या माध्यमातून झाली आहेत तरीही आम्ही समाधानी नाही आहोत, कारण ही सुरुवात आहे। बऱ्याच गोष्टी बराच वेळ हा वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात किंवा बजेटमध्ये किंवा वेगवेगळ्या सभांमध्ये गेलेला आहे। ह्या पुढील येणाऱ्या 100 दिवसांमध्ये ह्याहूनही अधिक दुपटीने नव्हे तर तिपटीने काम करण्याचा आमचा मानस असणार आहे। पण लोकांसमोर आम्ही 100 दिवसांमध्ये काय केलं हे जनसामान्यांना माहीत असणे गरजेचं आहे, कारण त्यांनी आम्हाला या निवडून दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे आणि त्यांची निवड कशा पद्धतीने योग्य आहे हे त्यांना कळणं गरजेचं आहे। आणि आपण पत्रकार जो आपला लोकसभेचा 4था स्तंभ आहात तर नक्कीच आपल्या माध्यमातून या गोष्टी जनतेसमोर जातील आणि आमच्या माध्यमातून जे कार्य घडलेलं आहे ते नक्कीच लोकांच्या उपयोगाचं आहे आणि ते त्यांना कळून दाखवून देण्यात आपली साथ आम्हाला नक्कीच लाभेल। निर्णय जे महासभेने घेतलेले आहेत ते अंमलबजावणीचं काम प्रशासनाचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी नक्कीच आमची असणार आहे आणि त्या पद्धतीने वेळोवेळी त्यांना आदेशित केलं जात आहे। आता प्रशासकीय कार्यकाळातून बाहेर निघायला अधिकारी वर्गाला थोडा वेळ लागतो, पण नक्कीच ह्यापुढे जे गरजेची कामं आहेत जी मंजूर केलेली आहेत त्याची अंमलबजावणी नक्कीच लवकरात लवकर होणार। या ज्या पद्धतीने विरोधक ह्या विषयाला धरत आहेत तर नक्कीच सर्वसामान्य जनतेला त्यांचा जो हेकेखोरपणा किंवा स्वतःच्या शाळा ज्या त्यांच्या प्रायव्हेट इंग्रजी माध्यमाच्या CBSE बोर्डाच्या स्कूल्स आहेत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न मला तर दिसतो आणि सर्वसामान्य जनतेलाही समजतं आहे, कारण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सर्वसामान्य मिळणं हे आज कालाची गरज आहे। आता आपण 10वी नंतरचं शिक्षण मराठी मीडियममधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी जेव्हा पुढच्या आयुष्यात त्यांचं शिक्षण घ्यायला निघतात तेव्हा कुठेतरी मराठी भाषेमधून शिक्षण घेण्याला नक्कीच नकार नाही आहे, कारण मराठी भाषेतून शिकलेला विद्यार्थी पुढे सक्सेसफुल होत नाही अशातला भाग नाही आहे। कारण मी स्वतः मराठी मीडियममधून शिक्षण घेतलेलं MCOM झालेलं आहे माझं, पण जेव्हा 11वीमध्ये म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा कुठेतरी भाषेच्या अभावी आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपल्याला खरं उतरायचं आहे तर नक्कीच इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आणि इंग्रजी भाषा येणे फ्लुएंटली येणे खूप गरजेचं आहे। तर नक्कीच त्यावेळी विद्यार्थी कुठेतरी आत्मविश्वास गमावतो आणि जो विद्यार्थी आधी 10वीपर्यंत 90%च्याहून जास्त मार्क्स मिळवतो तो कुठेतरी 11वी-12वीला 70% वर येतो, एवढा आत्मविश्वास तो गमावतो। आणि आज जर आपल्याला जगात पुढे आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे तर ही जागतिक दर्जाची भाषा जी इंग्रजी आहे ती प्रत्येकाला येणे गरजेचं आहे। मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आणि त्याचा अभिमान हा प्रत्येक मराठी भाषिकाला असणार आहे आणि आपल्या घरांमधून आपण आपल्या आजी आजोबांपासून आपल्या आई वडिलांपासून मराठी भाषा जन्मापासून शिकतो, पण इंग्रजी भाषा पुढच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांना खूप गरजेची आहे आणि सर्वसामान्य जे पालक आहेत त्यांच्या माध्यमातून ही गरज अधिक दृढपणे समोर आलेली आहे आणि
जनसामान्यांसाठी हे डिसिजन घेतलेले आहेत, तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना व्हावा ह्या दृष्टीनेच हा डिसिजन घेतलेला आहे. नक्कीच हे चुकीचं आहे. महाराष्ट्र अधिनियम जे आहे ते सर्व महानगरपालिकांना कशा पद्धतीने कायदेशीर काम करावं ह्यासाठी ते बनवलेलं आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला पहिल्या सभेच्या वेळी ती पुस्तकं दिली जातात आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून कुठली गोष्ट कशा पद्धतीने कायदेशीर करावी आणि आयुक्तांना असेल किंवा अधिकाऱ्यांना कितपत अधिकार आहेत, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी किंवा महापौरांना कुठले अधिकार आहेत ते त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि आम्ही ज्या सभा आत्ता चालवत आहोत ते अधिनियमाच्या कायदेशीर पद्धतीनेच चालवत आहोत. तिथं कोणाचाही अधिकार डावलण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करत नाही. सर्वसामान्य नवी मुंबईकर जनतेला म्हणजे जसं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला माहीत आहे, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हालाही कल्पना आहे, सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे माहिती आहे की मागील 5 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ जो झाला त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी घोटाळे झालेले आहेत. कारण जेव्हा आपल्या लोकांना कोरोनाच्या वेळी इंजेक्शनची गरज होती ते आपले इंजेक्शन चोरीला कसे जातात किंवा जेव्हा आपलं मुरबे डॅम आपल्या मालकीचं असूनही आपलं पाणी आपल्याला उपलब्ध न होता दुसरीकडे कसं चोरीला जातं मी ह्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना त्यांनी भोगलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ह्या समितीच्या माध्यमातून हे घोटाळे समोर येतील आणि सर्वसामान्य नवी मुंबईकरांना न्याय मिळण्याचा एक आमचा जो मानस आहे तो पूर्ण होणार.